दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगड लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडत असताना महाडमधील खैरे गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। गावाजवळ येत असलेल्या कंपनीचे विना परवाना खोदकाम आणि ब्लास्टिंगचे काम सुरू आहे, त्यामुळे संपूर्ण गावाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्याचप्रमाणे या दोन्ही कंपन्यांना ग्रामस्थांचा विरोध असून त्यांचे स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल न घेतल्याने संपूर्ण गावानं मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। आता तरी शासनानं याकडे लक्ष द्यावं अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे। आज होऊ घातलेल्या 32 रायगड लोकसभेचं मतदान आज होत आहे। आम्ही खैरे तर्फे बिरवाडी ग्रामस्थ यांनी सर्व मिळून असा एक निर्णय घेतलेला आहे की या मतदानावरती बहिष्कार घालायचं आणि तशा प्रकारचं आम्ही पत्र संबंधित शासकीय खात्यांना दिलेलं आहे। हे सर्व प्रयोजन करण्यामागचं कारण म्हणजे की आमच्या खैरे गावाच्या बाजूलाच अगदी 50 मीटरच्या अंतरावरती 2 नवीन कंपन्या होऊ घातलेल्या आहेत आणि ह्या कंपन्याचा आमचा सुरुवातीपासून विरोध असताना देखील आम्ही सर्व पत्रव्यवहार केलेले असताना देखील शासन याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि येण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत। ह्या कंपन्या आमच्या गावासाठी अत्यंत धोकादायक आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या या कंपन्यांना कायमस्वरूपी विरोध राहणार आहे। आणि आमचं असं एवढं सगळं प्रयोजन करण्यामागचं कारण एवढंच आहे की शासनाने आमच्यापर्यंत पोहोचावं आणि शासनाला आम्ही प्रत्यक्ष परिस्थितीतनं दाखवून द्यायची आहे आम्हाला की आम्हाला हे कंपनी कशा प्रकारे धोकेदायक आहे आणि याच्यापासून आम्हाला काय नुकसान होणार आहे आणि हे कंपनी आम्हाला का नको आहेत हे सगळं पटवून देण्यासाठी शासनाला इथपर्यंत आणण्यासाठीचं एवढं सगळं आमचं प्रयोजन आहे। तरी आमची या माध्यमातून प्रशासनाला अशी विनंती राहील की तुम्ही खरोखर आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि ह्या कंपन्यांचा जो आमचा विरोध आहे हा समजून घ्यावा आणि या कंपन्या इथून हटवाव्या अशी तुम्हाला या प्रयोजनामागचा उद्देश आहे। तसेच आम्ही संबंधित खात्यांना, शासकीय खात्यांना पत्रव्यवहार देखील केलेले आहेत या संबंधित आमच्या विरोधाबाबतीत। तरी शासनाकडून कुठल्याही प्रकारचं नाही आम्हाला कुठलं उत्तर मिळालं नाही, कुठल्या लोकप्रतिनिधींकडून उत्तर मिळालं, लोकप्रतिनिधींकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केलेला आहे, परंतु तिथूनही आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही मिळालेलं नाही आहे सपोर्ट, त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। तरी याची दखल घेण्यात यावी। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।